नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 30 वर्षांपासून निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य पुरवठा करणाऱ्या श्री प्रकाश अक्सरंद जैन इंदिरा ट्रान्सफर शहादा यांचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, गरीब आणि गरजू रेशन कार्ड धारक तसंच अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून शासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो। मात्र श्री प्रकाश अक्सरंद जैन इंदिरा ट्रान्सफर शहादा यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून निकृष्ट दर्जाचे, खराब आणि लाभार्थ्याच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे रेशन धान्य पुरवठा करण्यात येत असल्याबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत। रेशन धान्य हे गरीब आणि गरजू नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांशी संबंधित असून त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणं अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पुरवठा करण्यात आलेल्या धान्याची गुणवत्ता, साठवणूक, वाहतूक तसंच वितरणाची पद्धत, शासकीय नियम आणि करारातील अटींचे नियम यामागील 30 वर्षातील संबंधित कामकाजाची सखोल आणि निपक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। श्री प्रकाश अक्सरंद जैन इंदिरा ट्रान्सफर शहादा यांच्याकडून नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आलेल्या रेशन धान्य पुरवठ्याची मागील 30 वर्षांची सखोल चौकशी करण्यात यावी। संबंधित ठेकेदारांना पुरवठा केलेल्या धान्याचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळामार्फत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी। धान्य निकृष्ट दर्जाचं आढळल्यास तसंच शासनाच्या नियम आणि करारातील अटींचे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा। दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी। चौकशी पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळणार नाहीये, यासाठी प्रशासनानं तातडीनं योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी। भविष्यात लाभार्थ्यांना शासनाच्या गुणवत्तेनुसार स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार रेशन धान्याचा नियमित पाठपुरावा होण्यासाठी कठोर नियंत्रण आणि गुणवत्ता तपासणी व्यवस्था लागू करावी अशी बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे। गेल्या 30 वर्षापासून प्रकाश अस्करंद जैन इंदिरा ट्रान्सफर शहादा यांच्याकडे रेशन धान्य पुरवठाचा ठेका आहे अशी माहिती आमच्या संघटनेला मिळाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात गरीब, गरजू आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना सरकारतर्फे रेशन धान्यामध्ये धान्य पुरवठा केला जातो। या धान्याची प्रत्यक्षात आमच्या बिरसा फायटरच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून हे खाण्यायोग्य नाही। अक्षरशः जनावर सुद्धा हे धान्य खाणार नाहीत अशा पद्धतीचं धान्य या सरकारी रेशन धान्य दुकानातून आमच्या गरीब लोकांना पुरवठा केला जातो। प्रत्यक्षात या काही लाभार्थ्यांनी सुद्धा तसं सांगून दाखवलेलं आहे। हे जे रेशनातून तांदूळ, गहू दिला जातो याच्यामध्ये दगडे, खडे, घाण, किडे असे अनेक प्रकारचे जी घाण आहे ती या तांदूळामध्ये आणि गहूमध्ये दिसून येतो। आताचा जो तांदूळ दिला जातो त्या तांदूळला अक्षरशः वास येतो, म्हणून काही लोक हा तांदूळ खातही नाही, गुरांना ते देऊन टाकतात। या सरकारचा रेशन धान्यामध्ये गरीब लोकांना धान्य देण्याचा हेतू हा आहे की त्यांची भूक भागली गेली पाहिजे आणि त्यांना 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे, त्यांनी प्रत्यक्षात ते धान्य खायला पाहिजे, म्हणून शासन धान्य पुरवठा करतं। परंतु हे जे काही ठेकेदार आहेत हे ठेकेदार या रेशन धान्यामध्ये घोटाळा करून जेणेकरून त्यांना कशा पद्धतीने फायदा होईल असा घोटाळा करून ते धान्य पुरवठा करतात आणि या धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळे वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कारवाई होत नाही। म्हणून गेल्या 30 वर्षापासून हा जो ठेका या इंदिरा ट्रान्सफर कडे देण्यात आलेला आहे
हा ठेका रद्द करण्यात यावा आणि या निकृष्ट धान्याची प्रयोगशाळेमध्ये गुणवत्ता तपासण्यात यावी आणि दोषी आढळल्यावरती संबंधित ठेकेदार व जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे. मी खरोळ गावाच्या रेशन लाभार्थी बोलत आहे. तांदूळ हे खाण्यायोग्य नाही, त्याच्यामध्ये घाण असते आणि 2-3 प्रकारचे तांदूळ असते. ते साफ करण्यासाठी अर्धा तास 1 तास लागतो. हे 2-3 महिने झाले की असे घाण तांदूळ मिळत आहे. हे तांदूळ खाण्यायोग्य नाही. हे तांदूळ खाण्यायोग्य मिळणे गरजेचे आहे. आधी कसं भेटत होतं तुम्हाला? आधी चांगलं भेटत होतं का? आधी जरा चांगलं मिळत होतं, पण किती महिन्यापासून तुम्हाला असं माल भेटतंय? 2-3 महिन्यापासून. मग आता बघा, म्हणजे आता नेमकं तुमच्या तांदूळमध्ये काय भेसळयुक्त येतंय का कसं येतंय? भेसळयुक्त आहे, मध्ये घाण आहे, खडे आहे आणि किती प्रकारचे तांदूळ येतो? 2-3 प्रकारचे. मग तुमची मागणी काय नेमकी? खाण्यायोग्य तांदूळ मिळायला पाहिजे ही मागणी आमची. तांदूळ कुठे आहे तुमची? ही तुमची तांदूळ आहे का? हो. याच्यात काय आहे? खडे खडे हे खराब झालेले ते घाण. उचला ते उचला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.